शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 6वी विषय इतिहास निर्मिती सौबेरड अज्ञा प्रकरण 6वे जनपदे आणि महाजनपदे. पाठातील प्रमुख मुद्दे: जनपदे, महाजनपदे आणि मगध साम्राज्याचा उदय. तर जनपदे कशास म्हणतात? तर भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये उदयाला आली त्यांना जनपदे असे म्हणतात. पुढे हीच जनपदे बलशाली झाली त्यांना महाजनपदे असे म्हणतात. यातील मगध हे जे महाजनपद होते हे अतिशय बलशाली होते. मग या मगध साम्राज्याचा उदय कसा झाला याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर 16 महाजनपदे. आपल्या भारतात कोणती 16 महाजनपदे होती ते आपण पाहूया. कंबोज, गांधार, कुरु, मत्स्य, शूरसेन, पांचाल, कोसल, मल्ल, वृज्जी, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती आणि अश्मक ही 16 महाजनपदे होत. तर त्यातील हे जे अश्मक जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात मोडत आहे. आता जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. पहा, संस्कृत, पाली आणि अर्धा मागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. तर काही जनपदांमध्ये राजेशाही होती आणि काहींमध्ये मात्र गणराज्य होते. मग जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. म्हणजे पहा, जी राजेशाही होती तिथे राजा निर्णय घेत असे आणि जे गणराज्य होते तर त्या ठिकाणी गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. आणि अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटलं जाई. मग जे गौतम बुद्ध होते ते गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदांची स्वतंत्र अशी नाणी होती. पहा, आता ही महाजनपदे कोणती होती? तर आपण 16 महाजनपदांची नावे भारताच्या नकाशामध्ये पाहिली. पण त्यातील पहा, कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध ही 4 प्रमुख महाजनपदे आपण पाहणार आहोत आणि यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर पहिले महाजनपद आहे कोसल. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत हे नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. पहा, भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला गंगा नदीच्या वरती कोसल हे महाजनपद या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. म्हणजे पहा की हे जे कोसल महाजनपद आहेत ते पुढे बलशाली झाले आणि शेवटी ते राज्य मगधामध्ये विलीन झाले, कारण मगध राजांनी त्याच्यावर आक्रमण केले आणि तो भाग आपल्या राज्याला जोडला. आता दुसरे महाजनपद आहे वत्स्य. वत्स्य महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी नगर होय.
हे नगर एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशंबातील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स्य महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही आणि हे अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. म्हणजे पहा, ही जी राज्य होती, कोसल, वत्स्य, अवंती, मगध आणि इतर आपण महाजनपदे पाहिली, तर ह्या ज्या राज्याचे जे राजे होते ते आजूबाजूच्या आपल्या राज्यांवर आक्रमण करत असत आणि जर तो भाग जिंकला तर ते राज्य आपल्या राज्यास जोडत असत. म्हणजे याही ठिकाणी हे राज्य पहा, अवंती महाजनपदाच्या राजाने यांचं वत्स राज्याचं राज्य जिंकून घेतले. पुढे अवंती पहा, मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशांमध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी व्यापार होत असेल तेच त्यांची राजधानी त्या राज्यांची असे. पहा, या ठिकाणी तुम्हाला नर्मदा नदीच्या बाजूस अवंती हे राज्य दिसत आहे. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. पहा, अवंतीने वत्स्य साम्राज्य जिंकून घेतलं आणि शेवटी मगध राजांनी अवंती जिंकून घेतले. म्हणजे या ठिकाणी अवंती साम्राज्य देखील संपुष्टात आले. आता सर्वात बलशाली राज्य म्हणजे मगध. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह राजगीर ही त्याची राजधानी होती. पहा, या ठिकाणी तुम्हाला राजधानीचं राजगीर या शहराचे अवशेष या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. बिंबिसाराचा राजवाडा या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत आणि शेजारच्या चित्रामध्ये बिंबिसार राजा या ठिकाणी दिसत आहेत आणि गौतम बुद्ध या ठिकाणी दिसत आहेत. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. आता आपण ही जी 4 महाजनपदे पाहिली होती, तर त्यातील या सर्वात महाजनपद बलशाली म्हणजे मगध. या मगध साम्राज्याचा उदय कसा झाला आणि हे जी 16 महाजनपदे आपण पूर्वी पाहिली त्यातील कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली आणि पुढे मगध साम्राज्याचा उदय कसा झाला आणि शेवटी वत्स्य, कोसल आणि अवंती साम्राज्य कसे संपुष्टात आले हेही आपण पाहिले. आता मगध साम्राज्याच्या उदयामध्ये सुरुवातीस काय झाले, तर बिंबिसार हा राजा होता पहा मगध साम्राज्यातील. मग बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. म्हणजे पहा, तर बिंबिसाराने तर आपल्या मगध साम्राज्याचा विस्तार तर केलाच होता, पण त्याचा जो मुलगा आहे अजातशत्रू यानेही तेच धोरण स्वीकारले आणि पुढे मगध साम्राज्य वाढवले. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स्य ही राज्ये मगधाला जोडली. म्हणजे पहा, आपण जी महाजनपदे पाहिली 4, ती कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध, त्यातील कोसल, वत्स्य, अवंती ही 3ही राज्ये मगधाला जोडली
गेली. आता मगध राजामध्ये जे नंद राजे होते त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करू. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. म्हणजे पहा, या राजांनी म्हणजे ती 3 महाजन पदे आपल्या साम्राज्यात जोडली. याचं मुख्य कारण असं होतं की त्यांच्या दरबारी चतुरंग सैन्य होते. म्हणजे काय तर पायदळ म्हणजे काय तर समोरासमोर मैदानावर शत्रू सैन्याशी युद्ध करणे. दुसरे घोडदळ, घोड्यावर स्वार होऊन शत्रू सैन्याशी लढणे. रथदळ, पहा तुम्ही रामायण पाहिलं असेल, त्या ठिकाणी रावण आणि राम यांचे युद्धही तुम्ही पाहिलेले असेल. ते जसे रथात स्वार होऊन युद्ध करत असे त्याच पद्धतीने इथे रथाचा वापर करून युद्ध होत असे. आणि पुढे हत्तीदळ, हत्तीवर स्वार होऊन शत्रू सैन्याशी युद्ध करणे याला हत्तीदळ असे म्हणतात. म्हणजे मगध साम्राज्यामध्ये पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ हे चतुरंग सैन्य होते आणि त्यामुळेच ते आजूबाजूचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली त्यांनी आणलेला होता. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. म्हणजे ज्या पद्धतीने मगध राजांनी कोसल, वत्स, अवंती जिंकून घेतले आणि संपूर्ण एकच मगध साम्राज्य निर्माण केलं, अगदी त्याचाही शेवट असाच झाला की शेजारच्या चंद्रगुप्त मौर्य या राजाने मगध साम्राज्यावर आक्रमण केले आणि पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि मगध साम्राज्याचा शेवट झाला आणि त्या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. आता महाजन पदांची प्राचीन व आधुनिक नावे आपण या तक्त्यामध्ये पाहू. एक काशी, आता हे प्राचीन नाव आहे आणि आधुनिक नाव काय आहे त्या शहराचं तर बनारस. पहा, काशी बनारस, कोसल लखनौ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरू दिल्ली. म्हणजे आत्ताचे जे दिल्ली शहर आहे त्याचे पूर्वीचे नाव कुरू असे होते. पांचाल, रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन मथुरा, अशमक औरंगाबाद महाराष्ट्र. म्हणजे आपला जो औरंगाबाद जिल्हा आहे त्याचा जो भाग आहे तो अशमक हे महाजनपद त्या ठिकाणी होते. अवंती, उज्जैन, अंग, चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर आणि 16 कंबोज गांधारजवळ. अशी आपण 16 महाजनपदे, त्यांची प्राचीन नावे आणि आधुनिक नावे या पाठामध्ये आपण पाहिलेली आहेत. धन्यवाद.